नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, ही निवडणूक नाही, हे युद्ध आहे. मित्रहो, राजकारण हा उघड उघड धंदा झाला आहे अशा मथळ्याचा व्हिडिओ मी याआधी केला. त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यात एक प्रतिक्रिया अशी आहे की गेल्या 10 वर्षात हा प्रकार वाढला आहे आणि भाजप कोणत्या थराला जातोय याकडे आपण आता लक्ष दिलं पाहिजे आणि यावर आपण काहीतरी बोललं पाहिजे. मला या विषयात असं लक्षात आणून द्यायचं आहे की भाजप सध्या इतर अनेक पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात सामावून घेतो आहे आणि त्यांच्या ज्या काही चुका ज्याच्यावर भाजपनी पूर्वी टीका केली होती त्याच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्याकडे लक्ष न देऊन त्यांना आपल्या पक्षात घेतोय. आणि हे अगदी मनमोकळेपणानं बोलायचं तर सगळ्यांनाच पसंत आहे असं नाही, पण ही निवडणूक नाही, हे युद्ध आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 2024ची लोकसभेची निवडणूक हे एक निर्णायक, भारताच्या भवितव्यतेचा निर्णय करणारं एक निर्णायक युद्ध आहे. युद्धामध्ये अनेक गोष्टी क्षम्य असतात, त्या समर्थनीय असतातच असं नाही, पण त्या क्षम्य असतात आणि मोठा स्वार्थ लक्षात घेतला तर त्या समर्थनीयसुद्धा असतात. लहान स्वार्थाकडे दुर्लक्ष करायचं, लहान चुकांकडे दुर्लक्ष करायचं, असं प्रत्येक युद्धाला एक उद्दिष्ट असतं. आत्ता मर्यादित उद्दिष्ट असं आहे की भाजपला 400चा आकडा पार करायचा आहे. नव्या लोकसभेमध्ये 400हून अधिक भाजप आणि मित्रपक्षांचे संसद सदस्य तिथे उपस्थित असले पाहिजे. आता युद्धामध्ये किंवा कोणत्याही संघर्षामध्ये आपला जो आपण ज्याला नेता मानलेला असतो त्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकायचा असतो. विश्वासाला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डा हे जे त्रिकूट आहे ते मला वाटतं उतरलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवण्यात काही धोका नाही, हे आपल्याला पटलेलं आहे गेल्या 10 वर्षातल्या त्यांच्या एकंदर कार्यकालाचा अनुभव घेतल्यानंतर. कारण का की या तिघांना स्वार्थ असा काही पारिवारिक स्वार्थ किंवा कौटुंबिक स्वार्थ, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक फाजील महत्त्वाकांक्षा असं नाही. ते जे काम करतायत ते राष्ट्रीय स्वार्थाचं करतायत. त्यांनी राममंदिर बांधून दिलं, राष्ट्राला दैवत पुन्हा प्राप्त करून दिलं. त्यांनी काश्मीरचा 370 अनुच्छेदचा प्रश्न मिटवला. त्यांनी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला जे गेली 75 वर्ष एक आव्हान उभं होतं ते आव्हान त्यांनी खाली खेचलं. त्यांनी नागरिकता संशोधन निर्बंध लागू केले. तर ते जे एक सगळं दुखणं होतं की आपण आपल्या हिंदूंना परत घेऊ शकत नव्हतो, या काँग्रेसच्या भ्रांत राष्ट्रवादामुळे लक्षावधी हिंदू असे वाऱ्यावर जशी वाळूचे कण उडतात तसे निराश्रित झाले होते. त्यांना पुन्हा आपण आश्रय दिला. तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची गेल्या 10 वर्षाची जी वाटचाल आहे ती विश्वसनीय आहे असं म्हणायला हरकत नाही. आता नवं उद्दिष्ट जे आहे ते 400 आकडा पार करणं, कमीत कमी 400 मित्रपक्ष आणि भाजपचे निवडून आले पाहिजे. आता युद्धामध्ये जी रणनीती असते ती काही सर्वसामान्य अगदी लोकांना सांगितली जाते असते. रणनीती ही नेहमी गुप्त असते. तर आत्ता या निवडणुकीमध्ये जी रणनीती आहे, अंतिम उद्दिष्ट आहे ते काय आहे तर भारताच्या हिताला, सार्वभौम हिताला, अंतिम हिताला, हिंदूंच्या अंतिम हिताला ज्या गोष्टी आधीच्या राज्यकर्त्यांकडून घडलेल्या आहेत आणि त्या दूर झालेल्या नाहीत त्या कदाचित नरेंद्र मोदींना आपल्या 3ऱ्या कार्यकालात दूर करायच्या असतील आणि त्यासाठी त्यांना 400चा आकडा. आणि म्हणून मग जे निवडून येतात, निवडून येण्याची क्षमता हा एकच गोष्ट ही लक्षात घ्या. आणि आपली जी व्यापकता आहे, आपलं जे परिघ आहे तो जास्तीत जास्त मोठा करण्यासाठी जेवढ्या लोकांना आपल्याकडे आणता येईल तेवढ्या लोकांना आपल्याकडे आणा. तेव्हा भाजपवर पूर्वीच्या टीका काय होत्या, हा केवळ हिंदी भाषिकांपुरता मर्यादित आहे, दक्षिणेत त्याला कोणी विचारत नाही, हा भटांचा, भटजींचा, व्यापाऱ्यांचा
असा पक्ष आहे. आता तो बहुजन समाजाचा पक्ष आहे हे भाजपला दाखवायचं आहे आणि म्हणून सर्व लोकांमध्ये भाजपविषयी स्वागतशीलता आहे. भाजपविषयीची अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. हे एक वातावरण निर्मिती त्यांना करायचं. आता तुम्ही तिकीट वाटपाचं आपण पाहू. भाजपने आत्ता जे तिकीट वाटप केलं आहे त्यात निम्म्याहून अधिक ज्या लोकांना तिकीटं दिलेत इच्छुकांना ते तरुण आहेत, त्यांना आपण ओळखतसुद्धा नाही. तेव्हा भाजप कठोरपणे जे जुने लोक आहेत त्यांना बदलतोय. भाजपकडे पुढच्या 15-20 वर्षाचं नियोजन आहे आणि तरुण नेतृत्व ते पुढे आणत आहेत. मग जुन्या नेतृत्वांना ते अडगळी टाकतात का? अजिबात नाही. तुम्ही बघा, या जुन्या लोकांना मधून भाजपमध्ये संघटनेत मोठी उपाध्यक्ष वगैरे इत्यादी पदं दिली जातात. त्यामुळे अन्याय होतोय. भाजप काहीतरी असं कारस्थान करतंय, भाजप काहीतरी गुप्त गोष्टी करतंय असं नाही. भाजपचं उद्दिष्ट स्पष्ट आहे की तरुण, अगदी ज्यांची पाटी कोवरी आहे अशा लोकांकडे, भाजपच्या जुन्या लोकांचा स्वार्थ राजकारणामध्ये असा दडलेला नाही, ते गुंतलेले नाहीत, ते त्याच्यातून निस्संगपणे बाहेर पडायला तयार आहेत आणि तरुणांकडे नेतृत्व द्यायला तयार आहेत. त्यामुळे ते विश्वसनीय आहेत, त्यांचा स्वतःचा स्वार्थ नाही. आता महाराष्ट्रामध्ये विनोद तावडे यांना केवढं तरी मोठं भवितव्य केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकला आहे आणि त्यांच्याकडे नवीन नवीन जबाबदाऱ्या, उत्तरदायित्व, कामगिऱ्या सोपवण्यात येत आहेत. ही गोष्ट आशादायक आहे. आशिष शेलार यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. आता खटकणाऱ्या गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये आहेत. कसं आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं गोविंदाला, हा जो सिनेनट आहे त्याला तिकीट दिलेलं आहे. आता त्याला आपल्या पक्षात सामावून घेतलेला आहे. तो काँग्रेसचा आहे पण तो आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याला उभं राहायची इच्छा आहे. पण रामभाऊ नाईकांनी, माजी केंद्रीय मंत्री आणि पंजाब आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल, यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गोविंदाचा दाऊदशी संबंध आहे. हा आरोप मी नेहमी करत आलेलो आहे आणि गोविंदा त्याला उत्तर देत नाही. त्यामुळे ते संशयास्पद आहे, त्याचं वर्तन, त्याचं एकंदर चरित्र, राजकीय वगैरे. तर याचा विचार एकनाथ शिंदे करतीलच, पण वरती केंद्रीय नेतृत्वसुद्धा करेल. कारण गोविंदाला तुम्ही पक्षात घेतलं पण त्याला तिकीट देता येणार नाही, इतकं ते म्हणजे अशी काळजी भाजप घेतोय. राम नाईकांसारखे लोक स्पष्टपणे बोलत आहेत. आता काँग्रेसची खाती गोठवण्यात आलेत बँकेतली, हे विरोधी पक्षांना खटकतंय. अनेक अशा सर्वसामान्य मतदाराला खटकतंय की काँग्रेसचं आत्ताच तुम्ही खाती कशी काय गोठवली, म्हणजे तुम्ही तच्छळ करताय का, आणि तुम्ही जे रोखे निर्माण केले होते ते भ्रष्टाचार काय, तो पण आपण नीट समजून घेतला पाहिजे. युद्धामध्ये जशास तसं तुम्ही एक लक्षात घ्या की काँग्रेसची खाती गोठवली, काँग्रेसने ज्या चुका केल्यात, काँग्रेसने हजारो कोटी रुपयाचा प्राप्तिकर बुडवलेला आहे, आयकर बुडवलेला आहे, इन्कम टॅक्स बुडवलेला आहे. त्यांना सोडून द्यायचं का? आणि हे 2024च्या त्यांनी तो प्राप्तिकर भरावा ही त्या खात्याची त्यांनी सूचना त्यांना केली होती, नोटीस त्यांना दिलेली होती. त्यामुळे तो हे आहे. जशास तसं तिथे जर भाजपकडून झालं असतं, काँग्रेसनी त्यांना दया केलेली नसती. काँग्रेस अत्यंत कठोरपणे विरोधी पक्षाशी वागलेला आहे. काँग्रेसने निवडणुका या साम दाम दंडभेद अत्यंत क्रूरपणे जिंकल्या. त्यांना हळूहळू एक एक पुरावे पुढे येत आहेत. त्या मानानं भाजप पुष्कळ सभ्यपणानं विरोधी पक्षाशी वागतो आहे आणि बॉन्डच्या बाबतीत जो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये केवळ उद्योगपतींकडून केवळ भाजपला नव्हे सर्व पक्षांना पैसा मिळालेला आहे. हे योग्य की अयोग्य हा भाग अगदी वेगळा, पण त्याच्यामध्ये कुणालाही डावं उजवं करता येत नाही आहे. त्यामुळे तो काही फार मोठा आत्ता टीकेचा विषय होत नाही. आत्ता विषय आपल्यासमोर हा आहे
की भाजपला 400चा आकडा पार का करायचा आहे. कारण भाजपला आणखीन काही गोष्टी मोठ्या लक्ष उद्दिष्ट जी काँग्रेसच्या कार्यकालात झाली नाहीत आणि त्यामुळे भारताची प्रगती खुंटली होती. भारताला मोकळा श्वास घेता येत नव्हता. काहीतरी असं एक सांगता येणार नाही, असं पटकन उघडपणे सांगता येणार नाही, असं काहीतरी एक दडपण राज्यकर्त्यांवर आहे. मानसिक मुक्तता. भारतीय राजकारणाला मोदींना मानसिकदृष्ट्या मुक्तता द्यायची आहे. खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर करायचं. त्यासाठी 400 आकडा आवश्यक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हा विषय माझा झाला. आता जाता जाता मला सावरकर चित्रपट याची लोकप्रियता वाढते आणि तो चित्रपट चांगल्या लोकांनी बघावा असं आव्हानसुद्धा मोठमोठे नट रवी जाधव, सौरव गोखले ही चित्रपट क्षेत्रातली म्हणत आहेत. ते रणदीप हुड्डाचं अभिनंदन करताना रणदीप हुड्डाला सलाम असा शब्दप्रयोग करतात. तुम्ही जर सावरकर चित्रपट बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला सावरकरांशी कुतूहल वाटलं असेल, अनुकरणीय आहे सावरकरांचं तत्त्वज्ञान असं वाटत असेल, तर कृपा करून सलाम शब्द वापरू नका. सलाम संस्कृतीशीच आपला लढा चालू आहे. तुम्ही अभिवादन म्हणा, अभिनंदन म्हणा, वंदन म्हणा, नमस्कार म्हणा, प्रणाम म्हणा, कितीतरी तुम्हाला शब्द आहेत. तर सलाम म्हणू नका, एवढंच मला तुम्हाला आवाहन करायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.